विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुणे सातारा घाटमाथ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच. महाड, लोणेरे, माणगाव आणि इंदापुरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक मार्ग बंद. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हळदी कुंकू बदकांचा मनमोहक विहार. बदकांच्या थव्यानं सध्या सांगलीकरांचं आणि निसर्गप्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. बदकांची दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पालघर तालुक्यातील वांद्री धरण अखेर तुडुंब भरलं. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू. वांद्री नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. संगमेश्वर तालुक्यातील बाव नदी दुथडी भरून वाहतेय. रत्नागिरीत पावसाचा जोर कमी, पण वाऱ्याचा जोर वाढला. जिल्ह्यातील नद्यांची पातळी कमी झाली. रायगडच्या कर्जतमध्ये झालेल्या पावसानं उल्हास आणि चिल्लर नदीला पूर. शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं, तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यामुळे पूरस्थिती गंभीर. अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका. इचलकरंजीतल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर पोहोचल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात पाणी शिरलं. गणपती आणि महादेव मंदिरात सुद्धा पाणी आलं असून नदीचं पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे पिकांचं नुकसान. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील एक मध्यम आणि 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेल्या धरणातून सुमारे 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील धरणांमध्ये 47% पाणीसाठा उपलब्ध. खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेक पाणी. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढला. आणखी पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील मुसळधार पावसामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. चणकापूर धरणातनं 5,345 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ. पावसामुळे मेंढपाळांचे मोठे हाल. प्रचंड पाऊस आणि हवेत गारवा, त्यामुळे 5 मेंढ्या मृत्युमुखी. नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रहिवासी भागात पुराचं पाणी. अमरधामकडे जाणारा रस्ता देखील बंद. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील दोबाडेवाडी जवळ पूल वाहून गेला, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग बंद. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचलं. नाशिकच्या मिलिंदनगर परिसरात अनेक घरात पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ. माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवदान दिलं. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक धोकादायक ठरला. पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा कहर. पनवेलमधील अनेक रस्त्यावरती पाणी साचलं. ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे आणि निचरा मंदावल्यामुळे वाहतूक आणि नागरिकांना मोठा त्रास. जळगावच्या पाचोऱ्यात संततधार पावसामुळे घर कोसळलं. गोंड वस्तीत एक चिमुकली ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना. ढिगाऱ्याखाली दबलेल्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक. डहाणूतील सोनाळामध्ये वादळी पावसामुळे घर कोसळलं. यशवंत सापटा यांचं राहतं घर मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घरासह घरातील साहित्य, अन्नधान्य याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक 3 तासांनंतर सुरळीत. पिंपळगाव बहुला इथे पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पाणी ओसरल्यानंतर नाशिक त्र्यंबक रस्ता सुरळीत. पुणे नाशिक महामार्गावर पूर परिस्थिती. चाकणवाकी परिसरातील वाहतूक ठप्प. ओढ्याचं पाणी थेट महामार्गावरती आल्यामुळे रस्ता जलमय. वाहतूक पूर्णपणे ठप्प. नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच पाणी साचलं. पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पाण्याचं तळं साचलं. चेंबर उघडून पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे प्रयत्न सुरू. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर. 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल बुडाले असून पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासोबतच पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या.
पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळली. इमारतीत जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता. बचाव कार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. पुण्याच्या बाणेर परिसरामध्ये संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीत वाढ. संरक्षक भिंत कोसळली. जळगावात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय. रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची मोठी गैरसोय, तर पावसामुळे रस्त्याची चाळण. इगतपुरीच्या मांजरगावमध्ये घराखालची माती वाहून गेल्यामुळे 10 ते 12 कुटुंब उघड्यावर. सुदैवाने जीवितहानी टळली असून प्रशासनानं 50 जणांना तातडीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे कॉन्क्रीटचा भाग तुटल्यामुळे भिंत कोसळण्याच्या धोक्यात वाढ. वाहन चालकांनी या मार्गावरनं जाताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन. चिपळूणमध्ये पावसानंतर सौंदर्य, निसर्ग सौंदर्य खुललं. वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या काठावरील भात शेती हिरवाईनं बहरली. शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. नांदगावात शाळेच्या आवारातील झाड कोसळल्यामुळे शाळेचं बाथरूम आणि संरक्षक भिंत तुटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जळगावातील मसावतमध्ये उड्डाणपुलाच्या 2 मोठ्या लोखंडी प्लेट्स मुसळधार पावसामुळे कोसळल्या. मागील 12 वर्षांपासून या उड्डाणपुलाचं काम रखडलं. उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. एका स्कूल बस समोरच या प्लेट्स पडल्यामुळे खळबळ माजली होती. गोंदिया जिल्ह्यात खरीप पेरणी अजूनही 2% समाधानकारक पावसामुळे आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता. पेरणीच्या प्रगतीचा कृषी विभागाकडून दररोज आढावा घेतला जातो. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून खत खरेदीला वेग. काही ठिकाणी खताची एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी. खत खरेदी करताना एमआरपी आणि बिलाची पडताळणी करण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे 42 शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पथकाकडून प्रत्येक तालुक्यात पाहणी आणि पंचनामे सुरू. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत 72 शेतकऱ्यांच्या तक्रारी. कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या समितीकडून 35हून अधिक तक्रारींची तपासणी पूर्ण. समितीची पाहणी होईपर्यंत पेरणी न करण्याचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यामुळे न्यायालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका. 20 जुलैपर्यंत भरपाई न दिल्यास तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश. गोंदियातील दासगाव परिसरात विजेच्या धक्क्यामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. मोटर पंप सुरू करताना विजेचा धक्का बसला. 3 महिन्यात कुटुंबातील दुसऱ्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू. मोहाडी तालुक्यातील टांगा इथे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू. स्वप्नील शेंडे असं मृत तरुणाचं नाव. घरी विजेचं काम करताना दुर्घटना घडली. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉक्टर सुरेश भोसलेंची तिसऱ्यांदा निवड, तर व्हाईस चेअरमनपदी जेडी मोरे यांची बिनविरोध निवड. कारखान्याला आर्थिकदृष्ट्या आणि ऊस दरात राज्यामध्ये 1 नंबर करणार असल्याचा विश्वास सुरेश भोसलेंकडून व्यक्त. दुधनी बाजार समितीत पुतळ्याऐवजी गणपती मूर्ती बसवल्यामुळे अक्कलकोटमध्ये महायुतीत वाद पेटला. भाजपवर टीका करताना शिंदेच्या शिवसेनेच्या सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडून राहुल गांधींचं कौतुक, तर भाजप आमदाराची दादागिरी नव्हे तर हुकुमशाही सुरू असल्याचा म्हेत्रेंचा आरोप. चाळीसगाव तालुक्यातील वाघळीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात भर पावसात रास्ता रोको आंदोलन. वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 20 ग्राहकांवरती अतिरिक्त भार पडत असल्याचा आरोप. मालेगावात शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. मका कांदा फसवणूक प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या. जायखेडा पोलिसांविरोधात मालेगावात ठिय्या आंदोलन सुरू. महिनाभर होऊन सुद्धा जायखेडा पोलिसांनी कोर्टात खरेदी पावत्या सादर न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात 8,500 पोलिसांचा बंदोबस्त. पालखी सोहळ्यात सुरक्षिततेसाठी एआय तंत्रज्ञानाचा देखील वापर. पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलिसांची तयारी पूर्ण. पुण्यात उद्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आगमन होणार. शहरातील मुख्य रस्ते उद्या बंद असणार. पोलिसांकडून पालखी निमित्तानं वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर. या रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलीस सज्ज. पोलिसांकडून विशेष वाहतूक नियोजन. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटलांचं आवाहन. संत गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन. पुढील 4 दिवस पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार. संत गजानन महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात.
वर्ध्यातील पुलगाव आणि देवळी पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती बांधण्याची मागणी आमदार राजेश बकानेंकडनं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन. भोयरांकडनं लवकरच कार्यवाही करण्याचं आश्वासन. भांडूपच्या बस अपघातामध्ये अडकलेल्या पादचाऱ्याला लोकांनी वाचवलं. पादचाऱ्याला वाचवण्यासाठी लोकांनी एकत्रित येत बस ढकलली. वाचवा मला वाचवा असं म्हणणाऱ्या पादचाऱ्याला लोकांनी वाचवलं. भांडूपच्या कोकण नगर परिसरात बेस्ट बसचा अपघात. लातूरच्या चाकूर तालुक्यात चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बस उलटली. भीषण अपघातात 30 ते 35 विद्यार्थी जखमी. 2 गंभीर जखमी आणि जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं. लातूरमध्ये शालेय बसचा अपघात. चाकूर परिसरात शाळकरी मुलांची बस उलटली. अपघातात 35 पैकी 22 विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यातील हडपसरमधील अमनोरा मॉलमध्ये पुन्हा गाडगीळ आणि सन्सच्या 35व्या भव्य दालनाचं उद्घाटन. अत्याधुनिक शोरूममध्ये पारंपरिक ते आधुनिक दागिन्यांचं जागतिक दर्जाचं कलेक्शन ग्राहकांसाठी उपलब्ध. सोन्याचे नैसर्गिक हिऱ्यांचे प्लॅटिनम, कुंदन, पोल्की आणि ब्रायडल कलेक्शन सोबतच दागिन्यांची विस्तृत श्रेणी या दालनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध. पुण्यामध्ये पीएनजी सन्सचं नवं दालनचं उद्घाटन नुकतंच पार पडलं आणि या अत्याधुनिक शोरूममध्ये पारंपरिक ते आधुनिक सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध. यानंतर विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.